नमस्कार मंडळी, नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्यामार्फत कॉन्स्टेबल ट्रेडमन हे पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरला जातो संपूर्ण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी जी CISFची वेबसाईट आहे ती ऑप्शनल वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उजव्या साईडला जो लॉग इन ऑप्शन आहे तो या ठिकाणी क्लिक करायचा आहे. लॉग इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, जे की न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनमध्ये तुमच्या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या ठिकाणी पहिल्यांदा SSC प्रमाणे तुमचं जे नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि व्हेरीफायमध्ये सुद्धा तेच नाव टाकायचं आहे. नावामध्ये बदल असल्यास येस नो करा आणि या ठिकाणी तुम्हाला परत या ठिकाणी फादर नेम आणि SSC प्रमाण तुम्हाला टाकायचं आहे. जे की SSC प्रमाण जे आहे ते टाका. कन्फर्म फादर नेम सुद्धा तेच टाकायचं आहे. त्याचबरोबर मदर नेम SSC प्रमाण मदर नेम जे काय आहे ते टाकायचं आहे. कन्फर्म मदर नेम सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. यामध्ये व्हेरीफाय मदर नेम सुद्धा टाकायचं आहे. बर्थ डेट जी आहे तुम्हाला या ठिकाणी SSC प्रमाण बर्थ डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. यामध्ये व्हेरीफाय सुद्धा कन्फर्म बर्थ डेट सुद्धा तुम्हाला टाकायचे. जेंडर मेल फिमेल टाकून सुद्धा सबमिट करायचे आहेत. अशा पद्धतीने सबमिट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी फॉर्म प्रिव्ह्यू येणार आहेत आणि फॉर्म प्रिव्ह्यू आल्यानंतर तुमच्या ठिकाणी सबमिट केल्यानंतर काही वेळानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी ओपन होणार आहे. ओके, पुढची स्टेप आहे राहिलेली इन्फॉर्मेशन. यामध्ये पर्सनल डिटेल असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा कॉन्टॅक्ट डिटेल टाकायचे आहेत. मोबाईल नंबर दोन्ही ठिकाणी, मेल ID दोन्ही ठिकाणी टाकून या ठिकाणी ॲग्री ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली कॅप्चर टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन आहे त्या ठिकाणी सबमिट सक्सेसफुल या ठिकाणी होणार आहे. यामध्ये मित्रांनो जो मोबाईल नंबर आहे त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी येणार आहेत. यामध्ये आल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जे उजव्या साईडला कॉन्स्टेबल ट्रेडमन 2024 ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. यामध्ये तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आला तो या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा, या ठिकाणी खाली कॅप्चर टाकून सबमिट करायचा आहे. या ठिकाणी जी ID पासवर्ड टाकून या ठिकाणी मी सबमिट केलेलं आहे. यामध्ये सबमिट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन आहे अशा स्वरूपात येणार आहेत. यामध्ये क्लिक हिअर टू अप्लाय ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला वाचायची आहे आणि मित्रांनो तुम्हाला खाली आल्यानंतर कंटिन्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये पहिली जी रजिस्ट्रेशन ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुझी राहिलेली इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये कॅटेगरी सिलेक्ट करा. UR EWS ओपन SC जी काही कॅटेगरी आहेत तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. यामध्ये मी हा विद्यार्थी आहे OBCचा तो सिलेक्ट केलेला आहे. स्टेट कोणतं होतं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर मायग्रेट असल्यास येस नो करायचं आहे. जेंडर मेल फिमेल आहेत. त्याचबरोबर तुम्ही एज्युकेशन 10वी 12वी असल्यास तुमचे रिजन हिंदू मुस्लिम शीख काय असल्यास सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी हिल एरियातून असल्यास येस करा, नो करायचं आहे. तर एक्सरुमॅन असल्यास येस नो करा. डिपार्टमेंट कॅन्डिडेट असल्यास येस नो करायचं आहे. त्याचबरोबर नेम ऑफ ट्रेड तुम्ही कोणत्या ट्रेडला अप्लाय करू शकता तो ट्रेड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये जो ट्रेड आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये मित्रांनो मला जो स्वीपर कुक हा कोड ट्रेड पाहिजे तो सिलेक्ट केला. विजिबिलिटी मार्क ब्लॅक मोल जे काही असल्यास ते सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये 2 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे. यामध्ये मित्रांनो त्याच्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस जो टाकायचा आहे. त्याचबरोबर सिलेक्ट स्टेट टाकायचं आहे. जे स्टेट असल्यास ते जिल्हा टाकायचा आहे आणि मित्रांनो पिनकोड टाकून या ठिकाणी सेम परमनंट ॲड्रेस तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी राहिलेली इन्फॉर्मेशन द्यायची आहे. यामध्ये त्यानंतर तुमचं ID प्रूफ या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जे की आधार, पॅन, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स जे त्याचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर वेदर डेट प्रिंटेड यामध्ये येस या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. म्हणजे तो फोटो आहे त्यामध्ये तुमच्या ठिकाणी डेट असणं आवश्यक राहणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राहिलेली इन्फॉर्मेशन नो हे सिलेक्ट करा आणि जी संपूर्ण माहिती आहे टाकून या ठिकाणी क्लिक हिअर हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासाठी सबमिट फॉर्म अशा स्वरूपाचा होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही फॉर्मचे प्रिव्ह्यू हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. यामध्ये बदल असल्यास या ठिकाणी बदलसुद्धा या ठिकाणी करू शकता. यामध्ये फायनल सबमिट हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी फॉर्ममध्ये कोणत्याही स्वरूपात सबमिट झाल्यानंतर तुमचा बदल होणार नाही. यामध्ये मित्रांनो आता राहिलेला आहे तो एज प्रूफ अपलोड करायचा आहे PDF स्वरूपात. एज्युकेशन SSC प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे PDF स्वरूपात 1 MB आणि डोमासाईल सर्टिफिकेट PDF स्वरूपात 1 MB अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर फोटो हा अपलोड करायचा आहे ज्यामध्ये तारीख आणि सही अपलोड करायची आहे. मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फोटो आणि सही या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करून दाखवतो.
ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फोटो सही अपलोड केल्यानंतर व्ह्यू फाईल ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. खाली सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी सबमिट सक्सेसफुल या ठिकाणी तुम्हाला मेसेज अशा स्वरूपात तुम्हाला येणार आहे. त्याचबरोबर जो फॉर्म आहे तो आत्ता सबमिट झालेला आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला ओपन EWS आणि OBCसाठी मित्रांनो 100 रुपये पे केला असणार आहेत. जी की पे केल्या ठिकाणी प्रोसेस टू पेमेंट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेमेंट तुम्हाला डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI द्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. मी या ठिकाणी पेमेंट आहे ते UPI द्वारे या ठिकाणी पेमेंट करून दाखवणार आहोत. आणि मित्रांनो तुम्हाला UPI द्वारे स्कॅनद्वारे किंवा तुम्ही कार्डद्वारे सुद्धा या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पेमेंट भरू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटेल लाईक ओके, तरी तुम्ही मित्रांनो CSF मध्ये पदभरती, तर मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.